नमस्कार उद्योजक बंधूंनो, उद्योग मंत्रा इन्स्टा पेजवरती आपलं स्वागत आहे. पाहूयात आजचा उद्योग व त्याविषयीची सविस्तर माहिती. मोहोळ तालुक्यातील पाटकुळ गावात राहणारे युवा उद्योजक प्रसाद सातपुते यांनी पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू केलाय आणि या व्यवसायातून ते वर्षाला 60 लाख रुपये कमवत आहेत. तर जाणून घेऊया या व्यवसायाविषयीची त्यांच्याकडून अधिक माहिती. पोल्ट्री फार्म व्यवसायाविषयी बोलताना प्रसाद सातपुते सांगतात की यांचं शिक्षण MSc फिजिक्स झालं असून त्यांनी टाटा युनिव्हर्सिटीमधून ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलंय. तसेच एका वर्षापासून त्यांनी पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू केलाय. या पोल्ट्री फार्मसाठी 280 बाय 36 फुटाचं शेड त्यांनी उभारले. तसेच पोल्ट्री फार्मला लागूनच त्यांनी 50 बाय 50 फूट एवढ्या जागेत फीड मिल उभारले आहे. या फीड मिलच्या माध्यमातून पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांसाठी लागणारे पिंजरे इथेच बनवले जातात. सध्या यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये बोवन्स प्रजातीचे पक्षी आहेत. बोवन्स प्रजातीचे पक्षी साधारणतः 365 दिवसामध्ये 340च्या आसपास अंडी देतात. पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी यांनी मिरजवरून 12 आठवड्याचे पक्षी आणून पोल्ट्री फार्ममध्ये त्यांचं पालन पोषण सुरू केलं. पक्ष्यांच्या खाद्यामध्ये मका, सोया, शिंपला, मार्बल अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. पक्ष्यांच्या खाद्यासाठी सकाळी व दुपारी यामधून खाद्य ट्रॉली फिरवली जाते. पक्ष्यांच्या पाणी व्यवस्थापनासाठी यांनी निपल सिस्टीम केलेले आहे. त्यामुळे पक्षाला जेव्हा पाण्याची आवश्यकता असते तेव्हा तो निपलला चोच मारून पाणी पितो. वॉटर चॅनलच्या तुलनेत निपल सिस्टीम ही पक्ष्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे. कारण वॉटर चॅनलमध्ये पक्ष्याच्या चोचीतून धान्यकण पाण्यात पडतात आणि यामधून पक्ष्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये खूप जपण्याची आवश्यकता असते. कारण उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर मोठ्या प्रमाणावर असतं. हे पक्षी साधारणतः 25 ते 30 डिग्रीपर्यंत तापमान सहन करू शकतात. जर तापमान जास्त प्रमाणात वाढत गेलं तर पक्ष्यांना हीट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्यामुळे यावरती उपाययोजना म्हणून सिमेंटच्या पत्र्यावरती ड्रीप अंतरून त्याचबरोबर उसाच्या पाचोट्याच्या माध्यमातून टेम्परेचर कंट्रोल करता येतं. 18व्या आठवड्यापासून अंडी द्यायला सुरुवात केलेला पक्षी तिथून पुढे साधारणतः 15 महिन्यापर्यंत अंडी देतो. त्यामुळे या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये उद्योजकाला चांगला आर्थिक नफा होतो. अशा पद्धतीनं पोल्ट्री फार्मचं योग्य मॅनेजमेंट केलं तर पोल्ट्री फार्म व्यवसायातूनही आपल्याला यशस्वी उद्योजक होता येतं असं प्रसाद सातपुते सांगतात. तर उद्योजक बंधूंनो, वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या उद्योजकांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच उद्योग मंत्राला फॉलो करा.